अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंबादास दानवे यांनी फडणवीसांची उरली सुरली हवा काढून टाकली. मुख्यमंत्र्यांची भाषा बघा, जसं काय नळावर भांडण करतोय अशी भाषा आहे. फडणवीसांनी स्वतःची शेती, वाडा किंवा बायकोचे दागिने विकून मिसिंग लिंक बांधलेली नाही, जनतेच्या पैशातून बांधला आहे. फडणवीसांनी लोकांचा पैसा बर्बाद केला, त्यामुळे लोक चिडली. खरं सांगू का, पावसात भिजून जा, पण 2014 नंतर बांधलेल्या कोणत्याही पुलाखाली उभे राहू नका. अंबादास दानवे यांचं विधानसभेत धडाकेबाज भाषण. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 तासात रस्ता सुरू केला. अरे इराणमध्ये 3 दिवसात पाडलेला पूल अमेरिकेनं बांधून टाकला. तुम्ही काय 18 तासात दरड काढली सांगता? इराणमध्ये 3 दिवसात अमेरिकेनं उडवलेला पूल इराणनं बांधून टाकला आणि तुम्ही 18 तासात दरड हटवली. फक्त तर काय मोठे तीर मारले का? तुम्ही सांगितलं होतं 240 वेगाने येणारे वारे सुद्धा 90 किलोमीटरच्या वेगाने वारे होते. ही देशाची टेक्निक, ती देशाची टेक्निक. कुठे गेली तुमची टेक्निक? सभापती महोदय, या राज्यामध्ये बागेश्वर बाबा येतो आणि तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. याला कोणी शिकवलं? हा कोण बागेश्वर बाबा आला? हा शिवाजी महाराजाविषयी बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते, सरकार काही करत नाही. त्या स्टेजवर मान्य मुख्यमंत्री बसलेले असतात, संघचालक बसलेले असतात आणि त्यांच्या उपस्थितीत हा बाबा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. यांनी पाहिली का छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार? ह्या बागेश्वर बाबांनी अंधश्रद्धा फैलावतो समाजामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते म्हणतो. याच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, कोण जैन मुनी येतो, आचार्य नयन पद्मसागरन म्हणतो तारा राणी महाराणी तारा राणी जैन धर्मीय होत्या. जैन धर्माचा आधार करतो आपण, पण तारा राणी जैन धर्मीय होते कोण म्हणतात? अरे जिथं गवताला भाले फुटतात हे तारा राणीने सांगितलेलं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आणि तारा राणी जैन धर्मीय असं येऊन एक जैन मुनी आचार्य म्हणतो. सरकारची हिंमत झाली या जैन मुनीला अटक टाकायची, जेलमध्ये करायची? सरकार करत नाही. बागेश्वर बाबाला करत नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालेला चालतो. यांना तारा राणी महाराणी तारा राणीचा अपमान झालेला चालतो. सभापती महोदय, परंतु सरकार ना बागेश्वर बाबाला बघत ना जैन मुनी आचार्य नयन पद्मसागरला बघत, अशा प्रकारचे हे सरकार आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, या राज्यामध्ये भोंदू अशोक खरातकडे पोस्टिंगसाठी लोक जातात. या राज्याची स्थिती काय? फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, पण भोंदू अशोक खरातकडे अधिकाऱ्यांना जावं लागतं. त्या अशोक खराचं आता काय चालू आहे माहिती नाही, परंतु मला असं वाटतं ही घटना आपल्या राज्यामध्ये घडली हे तितकीच महत्वाची. सभापती महोदय, विचारतो त्यांना मी. आणि म्हणून मला असं वाटतं डिस्टर्ब होऊ नका, बोला. काल माननीय मुख्यमंत्री खालच्या सभागृहात मिसिंग लिंक विषयी लोक बोलले म्हणून त्यांना फार राग आला. पण सत्यता मांडली. 7,181 कोटी रुपयाचं मिसिंग लिंक आहे. सभापती महोदय, फक्त 13 किलोमीटर म्हणजे 540 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च झालेले आहे. कोणत्या तरी वर्तमानपत्रात आलं चांद्रयानाला फक्त 615 कोटी रुपये लागले. चांद्रयान जे पाठवलं ना चंद्रावर, त्याला फक्त 615 कोटी रुपये लागले. मिसिंग लिंकला 7,181 कोटी लागले. त्याची दरड कोसळली रस्त्यावर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 तासात रस्ता सुरू केला. अरे इराणमध्ये 3 दिवसात पाडलेला पूल अमेरिकेनं बांधून टाकला. तुम्ही काय 18 तासात दरड काढली सांगता? इराणमध्ये 3 दिवसात अमेरिकेनं उडवलेला पूल इराणनं बांधून टाकला आणि तुम्ही 18 तासात दरड हटवली. फक्त तर काय मोठे तीर मारले का? तुम्ही सांगितलं होतं 240 वेगाने येणारे वारे सुद्धा 90 किलोमीटरच्या वेगाने वारे होते. ही देशाची टेक्निक, ती देशाची टेक्निक. कुठे गेली तुमची टेक्निक? आणि म्हणून तुम्ही, मला असं वाटतं या जनतेचा पैसा आहे. जनतेला 66 दिवसात तुमचं हे मिसिंग लिंक पडतो. सत्य बोलल्यावर तुम्हाला राग येतो. देवेंद्र फडणवीसचा अपमान झाला म्हणजे का? महाराष्ट्राचा अपमान झाला का? महाराष्ट्र वेगळा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, जिजाऊचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे. आपण त्याच्यातले नागरिक लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं भ्रष्टाचार मग आता तिथंच झालं. मग अटल सेतूला का चिरा पडल्या? कोस्टल रोड का गळतो? हे पण झालं ना. ह्या पण गोष्टी या काळात घडलेल्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एक भ्रष्टाचाराचं थैमान या राज्यामध्ये सभापती महोदय आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सभापती महोदय, मनोज जरांगे कुणबीच्या प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसले होते. मी त्यांच्या उपोषणात होतो. 2025ला सप्टेंबरमध्ये आंदोलन केलं होतं. विखे पाटील साहेब आहेत इथं. निश्चित घोषणा चांगली आहे, सगळं झालेलं चांगलं आहे,
पण पुढे गाडीच धकत नाही. सरकारने घेतलेला निर्णय पण चांगला आहे. हैदराबाद गॅजेटचा मुद्दा महत्वाचा आहे, परंतु या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीची घोषणा होण्याची आवश्यकता आहे. माझे आजोबा पंजोबाची नाव नोंद जर असेल हैदराबाद गॅजेटमध्ये तर आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, नाही आम्हाला झाला आमच्या मुलाबाळाला होऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या हैदराबाद गॅजेट कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपासाठी सुद्धा सरकारला फक्त उपोषणाला बसल्यावर जाग येते, परंतु मला असं वाटतं त्याच्यामध्ये सरकारने सातत्यानं काम करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. आणि म्हणून हे राज्य आत्ताच्या घडीला सगळ्या स्तरावर जर बघितलं तर नुसतं जाहिरातीमध्ये गुंतलेलं आहे. कर्जमाफी अजून झालं नाही, पण सगळ्या बसवर कर्जमाफीच्या जाहिराती लागल्या. कर्जमाफी अजून झाली नाही, 1 रुपया आलेला नाही सभापती महोदय, पण कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे लागलेल्या आहे. अजून शेतकऱ्याच्या खात्यात रुपया आला नाही, परंतु कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे सभापती महोदय लागलेल्या आहे. आणि म्हणून मी जास्त न बोलता एवढंच बोलेल, कशाला धरता सत्तेचा अभिमान, इथे जनताच्या दुःखाला नाही रे वाव. फक्त कागदावरती चालतात योजना, प्रत्यक्षात मात्र फक्त भ्रष्टाचार आणि घाव अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून या राज्याचं सरकार, याला पाय पण चालत नाही, याला डोळे पण जनतेचे दुःख दिसत नाही, याला कान आहे पण याला बाकी काही ऐकू येत नाही, अशा प्रकारचं सरकार सभापती महोदय. सत्तेचा माज आत्ताच्या घडीला सत्ताधाऱ्यांना आलेला आहे. आणि म्हणून नगर विकास विभाग असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्या विषयात भ्रष्टाचारानं थैमान घातलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने स्वतः सांगितलं की आम्हाला 54% रुपये वाटावं लागतात. 54%. मी संभाळण्याला राहतो, आमच्या महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने कमिशनरला पत्र दिलं की आम्हाला कसे वाटावं लागतात, इथं 2%, तसंच मंत्रालयात सुद्धा 54% द्यावं लागतात, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून आत्ताच्या घडीला या राज्याची कायदा व्यवस्था अतिशय देशोधडीला लागलेली अशा प्रकारची स्थिती. सामान्य माणूस जीव मुठीत धरून जगतो या राज्यातला. भ्रष्टाचार पावलं पावली आहे. नगर विकास विभागाचा वेळ तर नगरपालिका असेल तर महापालिका असेल, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतंच काम होत नाही सभापती महोदय. महसूल विभागामध्ये साध्या लोकांना 7-12वर चेंज करायला 7-12वर मला असं वाटतं नोंद घेण्यासाठी 10-10 चक्रा मारावं लागतात. मोठे काम होत असेल पण छोटे काम अजून सुद्धा होत नाही. तहसीलदाराच्या दारात 50 वेळेस जावं लागतं, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून या 259 प्रस्तावाच्या निमित्तानं सरकारने ही ढासळलेली कायदा सुव्यवस्था असेल, ही महसूल यंत्रणा असेल, नगर विकास विभागातला भ्रष्टाचार असेल, मला असं वाटतं याच्यामुळे जनतेचं जीणं हलाखीचं झालेलं आहे. याचा मला असं वाटतं एक शेर म्हणून मी माझं भाषण संपतो. ये दबदबा ये हुकूमत, ये दबदबा ये हुकूमत, ये नशा ये दौलत, ये दबदबा ये हुकूमत, नशा ये दौलत, किरायादार है सब, किराएदार है सब, घर बदलते रहते हैं, घर बदलते रहते हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.